बोगटे येथील यात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू। उन्हाच्या तडाख्यातही लाखोंच्या संख्येने भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखत असलेले भगवान श्री कालभैरवनाथ व माता जोगेश्वरी मंदिरात कुठल्याही प्रकारचा विंचू, इंगळे, सर्पदंश झाल्यास तो पूर्णपणे बरा होतो, अशी या मंदिराची 350 वर्षापूर्वीची आख्यायिका सांगितली जाते। त्यामुळे चैत्र शुद्ध अष्टमीला अनेक जिल्ह्यातील लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात व परिसरातील देवळाने, दुगलगावसह इतर ठिकाणची मानाची काठी व कावड मिरवणूक काढून गोदावरीच्या गंगाजलाने मूर्तीचा विधिवत अभिषेक केला जातो। सदर यात्रोत्सव हा दिनांक गुरुवार 9 एप्रिल 2026 पासून सुरू झाला असून शुक्रवार दिनांक 10 एप्रिल रोजी पंचक्रोशीतील तरुणांनी गोदावरीच्या गंगाजलाने मूर्तीचा अभिषेक केला। तसेच बोगटे देवळाने दुगलगाव येथील बँड पथकाच्या सुरात वाजत गाजत कावड आणि मानाची काठी मिरवणूक काढण्यात आली होती। त्यामुळे यात्रेत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून सायंकाळी पुणतांबा येथील जाधवराया यांच्या दर्शनाचा भाविकांनी लाभ घेतला। तसेच ही यात्रा तब्बल 8 दिवस असून मोठ्या उन्हाचा तडका असला तरी यात्रेत विविध प्रकारचे रहाट पाळणे, विविध प्रकारचे मसाले, गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी अनेकांनी यात्रोत्सवात आपले दुकाने थाटले असून विविध प्रकारची खरेदी केली जात आहे। म्हणून यात्रेत सहभागी होण्यासाठी अनेकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे। म्हणून श्री कालभैरवनाथ महाराज व माता जोगेश्वरीच्या दर्शनासाठी भाविक आवर्जून येत आहेत। या दरम्यान देवळाणे येथील ग्रामस्थांनी बंद पडलेली तमाशाची परंपरा सुरू केली असून मास्टर नाना सोनवणे, सहकल्पना सोनवणे, लोकनाट्य तमाशा मंडळ यांनी यात्रेकरूंसाठी धमाल नृत्य सादर केले असून मंदिरासमोर कलावंतांकडून हजेरीचा कार्यक्रम सादर केला गेला आहे। यावेळी कुस्त्या, टांग्यांची परंपरा या पुढील वर्षांपासून सुरुवात करण्याचा मानस असल्याचे बोगटे येथील सरपंच प्रताप दाभाडे यांनी सांगितले आहे। तसेच या यात्रेची महती खूप दूरवर पसरली असून मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून बोगटे येथील मंदिरास तीर्थक्षेत्र विकास निधीतून 1,90,00,000 रुपये तसेच कार्यक्रम पत्रा शेडसाठी 50 लाख रुपये देण्यात आले आहेत व या यात्रेसाठी भाविकांसाठी गैरसोय होऊ नये म्हणून पालखेड कालव्याच्या पाण्याने बंधारा भरून देण्यात आला आहे। तसेच बंधारा सुधारण्यासाठी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून यात्रेदरम्यान माजी खासदार समीर भुजबळ यांनी दर्शन घेतले आहे, भाविकांना यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या व यात्रेतील भाविकांसोबत चर्चा केली। तसेच या यात्रेत दिंडोरी लोकसभा खासदार भास्कर भगरे यांनी श्री कालभैरवनाथ महाराज व माता जोगेश्वरी यांचे दर्शन घेत शेतकऱ्यांना सुखीचे दिवस येऊ दे, त्यांच्या घामाला दाम मिळू दे असे साकडे घालत यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर इंदोरीकर महाराज यांचं आज सोमवार दिनांक 13 एप्रिल रोजी प्रबोधनपर कीर्तन संपन्न होणार असून यात्रेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याचं दिसून येत आहे। कालभैरवनाथांची जी आहे यात्रा सुरू होत आहे, मी सर्व भाविकांना मनापासून शुभेच्छा देतो। सर्व भक्तांनी जे आहे आनंदाने जे आहे दर्शन, पूजा अर्चा करावी आणि त्याचबरोबर गावातील सहकारी असतील किंवा मंदिरातील जे सहकारी असतील त्यांनी सुद्धा जे आहे भाविकांना कुठे त्रास होणार नाही, अडचण होणार नाही, ह्या पद्धतीने त्यांना सुद्धा अतिशय चांगल्या रीते दर्शन होईल आणि पूजा अर्चा करता येईल, ह्या पद्धतीने जे आहे सर्वांना सहकार्य करावे। इथे श्री कालभैरवनाथ महाराजांची यात्रा सुरू झालेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे मी दर्शनाला या ठिकाणी आलो आहे। कालभैरवनाथांचं दर्शन या ठिकाणी सगळ्याच महेंद्र शेठ आहेत, गावचे सरपंच, सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत घेतलं आणि कालभैरवनाथाला एकच विनंती केली की आपण सगळे शेती करतो आणि आपण बघतोय की सध्या शेतकऱ्यांचे सगळेच म्हणजे आसमानी सलतानी संकटापासून शेतकरी अत्यंत त्रस्त झालेला आहे। तर कालभैरवनाथाकडे एवढीच मागणी आहे की शेतकऱ्यांना सुखीचे दिवस येऊ दे, त्याच्या घामाला दाम मिळू दे आणि शेतकरी सुखी झाला तर जग आपला देश सुखी होईल, सगळे सुखी होतील, हीच प्रार्थना कालभैरवनाथाच्या चरणी केली। भाविकांना या ठिकाणी आपण अजून काय सांगा? ते भाविकांनी इथे येऊन दर्शन घ्यावं, आपल्या मनातल्या ज्या मागण्या आहेत त्या कालभैरवनाथाकडे मांडाव्यात आणि कालभैरवनाथ नक्कीच आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद देतील। आणि गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी तमाशाची परंपरा या ठिकाणी बंद पडली होती आणि गावगाड्यामध्ये आपण पाहू शकता की या ठिकाणी सर्व कलावंत या ठिकाणी जमलेले आहेत आणि आपण पाहू शकतो की या तमाशाचे जे मॅनेजर आहेत, आपण या मॅनेजरकडून आपण जाणून घेत आहोत की दादा काय सांगाल, काय नाव आपलं? नमस्कार, माझं नाव अमर गोगरे। ह्या तमाशा कला हीच सुंदर आहे, पण ह्याच्यातून काही झालंय की काही जागेवर प्रतिसाद भेट नाही कलाकारांनी आणि काही जागेवर भेटतो पण लाईटीचा याचा प्रॉब्लेम, वाहनांचा प्रॉब्लेम असल्यामुळं
तुम्ही आता या गावामध्ये आले, तुम्हाला काय जाणवलं, काय वाटतं? नाही, ह्या गावात आम्हाला आल्यापासून चांगला प्रतिसाद भेटला, प्रेक्षकांचा भेटला, यात्रा कमिटीचा भेटला, सगळ्यांचा प्रतिसाद चांगला भेटला. असं अजून हा, तुम्ही- असं आम्हाला वाटतं की सगळ्या जागेवर भेटावं, पण सगळ्या जागेवर असं होत नाही. नाही, काय आलं की गेले कित्येक दिवसापासून या मंदिराच्या समोर या ठिकाणी हजेरी लावण्याचा जो हे होता, संस्कृतिक परंपरा होती, या ठिकाणी बंद पडली. तुमच्या माध्यमातून या ठिकाणी आता सुरू झाली. तुम्हाला काय वाटतं त्याचं? उलट भैरवनाथाची जी सेवा करायची भेटली हे आम्ही सगळ्यात मोठं आमचं भाग्य समजतो. नेमकं हजेरी लावणे हा नेमका काय प्रकार असतो? कसं आहे, रात्री आपण कार्यक्रम करतो, कार्यक्रम ही प्रेक्षकांसाठी करतो, आणि देव हाजरी म्हणजे देवाच्या मंदिरासमोर करणं ही सगळ्यात मोठं भाग्य असतं. आणि देव हाजरी म्हणजे देव तर बघत नाही, पण माणसाची इच्छा आणि भावना जी असते ती महत्वाचं. बरोबर, या ठिकाणी बोगटे देवळा दुगलगाव या ठिकाणी दुगलगाव येथील सरपंच उपसरपंच या ठिकाणी जमलेले जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून जाणून घेतो. दादा, काय नाव आपलं? वाल्मिकी शिवगाळे. काय वाटतं तुम्हाला, काय प्रकार होता नेमका आता या ठिकाणी मंदिरासमोर या ठिकाणी खूप भारी वाटलं. किती कार्यक्रम या ठिकाणी साजरा झाला, तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? खूप भारी वाटलं. मध्ये थोडं सध्या ठेकेदारी लोक घेत होते तमाशाचं, त्याच्यामुळे तमाशाचे बंद झाले. आता थोडं पुन्हा आपण चालू केलेलं आहे, हा रूट कायम चालू राहिला पाहिजे. तिन्ही गावाला विनंती करून कुस्त्या असेल, तांगे असेल, तमाशा असेल, कीर्तन असेल, साऱ्यांचा सहभाग घेऊन पार पाडला पाहिजे. हा कार्यक्रम पुढे चालू ठेवला पाहिजे. याच्या मागे त्याच्यामुळे जत्रा आज चांगली भरती. नाही, आता याच्या मागे तुम्हाला समजा की तमाशा भरवणं असेल किंवा कुस्त्या भरवणं असेल किंवा अजून तांगे भरवणं असेल यात्रेदरम्यान, त्याच्यासाठी काय अडचणी आल्या आणि आज इथून पुढे काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? तिकडून पुढे साऱ्यांना सहकार्य केलं पाहिजे. हे तांगे, कुस्त्या, तमाशा, इंदूरकरचं कीर्तन हे चालू ठेवलं पाहिजे, रूट चालू ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे जत्रा जास्त भरत. हा, असं परंपरा ही चालू राहिली पाहिजे असं सारे विनंती करून सांगते. धन्यवाद. आता काय सांगाल या संदर्भात? आपण आता जो यात्रा आपल्यावाली सुरू आहे त्या संदर्भात काय सांगाल? सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी श्रीकाल भैरवनाथ यात्रा मोठ्या उत्साहात पार पडत आहे. आणि यामध्ये सर्व देवळाने असेल, बोगटे असेल, दुगलगाव असेल व इतर सर्व पंचकृषी या सर्व लोकांचा खूप मोलाचा योगदान लाभलेलं आहे. आणि ही जी यात्रा महोत्सव चालू आहे आपला, यामध्ये नाशिक जिल्हा असेल, नगर असेल, अहिल्यानगर असेल, संभाजीनगर असेल, इथून लोक मोठ्या संख्येने श्रीकाल भैरवनाथ यात्रेसाठी मोठ्या मनोभावे दर्शनासाठी येतात. आणि त्यासाठी आपण सर्वांनी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे. पालखी डावा कालव्याचे पाणी आलेले असेल, त्यानंतर पोलीस प्रशासन असेल, त्यानंतर आरोग्य विभाग असेल, त्यानंतर गावातील सर्व मंडळींनी ज्या अडीअडचणी असेल त्यावर प्रत्येक गोष्टीवर सर्वांना मोलाची साथ दिलेली आहे. आणि ह्या यात्रोत्सवासाठी सर्वांनी योग्य त्या पद्धतीने नियोजन करून यात्रा सुरळीत पार पाडत आहे. अजून या यात्रेमध्ये अजून काय नवीन उपक्रम सुरू झाले आणि काय अजून तुम्ही करण्याचं मानस आहे? आपण सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी जे कार्यक्रम असतील, इंदोरकर महाराजांचं कीर्तन असेल, लोकनाट्य तमाशा असेल, ह्या गोष्टी तर चालूच आहे. परंतु ग्रामस्थांची किंवा भाविकांची अशी एक मत आहे की कुस्त्या असेल, तांगे असेल, ज्या जुन्या शर्यती वगैरे आहेत त्या बंद पडलेल्या आहेत, तर त्या पूर्वच चालू व्हाव्या यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. चालेल, धन्यवाद.